महायोगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विको कमी कर थोड्याचा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अभेरू घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर राष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला खंडोबाराय यात्रेनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रीमद भागवत कथा आणि यज्ञ सोहळा आणि त्यामधील 6व्या दिवसाची सेवा संस्थांच्या वतीने तथा गणेश बाबांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं, नजर लागाव एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं। पहिलं तर तुमच्या सर्व ट्रस्टी मंडळीला आणि ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद। तुम्ही जत्रा असताना त्याला यात्रेचं स्वरूप दिलं म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद। जत्रा आणि यात्रा याच्यामध्ये फरक आहे, बरोबर आहे का नाही? पूर्वीची ही जत्रा होती, पण आज एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा तुम्ही नाम जप यज्ञ सोहळा ठेवता म्हणून त्या जत्रेचं स्वरूप कधी यात्रेत आलं कळालं सुद्धा नाहीये। म्हणून अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय। नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे। निश्चित मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काही उत्सव घडले पाहिजेत महाराज। मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काही उत्सव घडले पाहिजेत। विको कमी कर दादा, याचा थोडा ट्रबल कमी कर, आवाज जितका कमी ठेवशील तितका चांगला येईल, सुंदर। फक्त मागच्यांना ऐकू आलं पाहिजे, मला नाही ऐकू आलं तरी चालतं। मानवी देहाला जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही उत्सव घडले पाहिजेत, त्यामध्ये प्रामुख्याने पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे, बरोबर आहे का नाही? का देवाचा उत्सव साजरा करायचा याचं कारण असं आहे, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला एवढ्या सुंदर मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातलंय, त्या जगाच्या मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण भगवंताचे उत्सव साजरे करतो महाराज। आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय। आता 10-15 दिवसापूर्वी आपण दत्त जयंतीचा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरी केलाय। हल्ली लोक देवाचाही उत्सव करत नाहीये, हल्ली लोक साधूचाही उत्सव करत नाही, हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली महाराज। 90 वर्षाच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं माझा अभिष्ट चिंतन सोहळा झाला पाहिजेत। नेमकं असं कार्य काय आहे की कीर्तनकाराने आपल्याविषयी 2 तास बोलावं महाराज। खरं सांगू का तुम्हाला, उत्सव फक्त साधूचे झाले पाहिजेत आणि उत्सव फक्त देवाचे झाले पाहिजेत, बरोबर आहे का नाही? पण जाऊ द्या, वाढदिवस असेल कोणत्या का निमित्तानं लोक कीर्तन ठेवतात, हा संप्रदायासाठी फायदाच आहे। विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला सद्बुद्धी देतील तसं या अभंगाचा विचार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे। या अभंगामध्ये
माझे निळोबर आहे पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंग परमात्म्याला आपल्या जीवनातली एक छोटीशी अपेक्षा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. ओ पांडुरंगा ऐका ना, घडो त्यांचा समागम. देवा अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. तू तर यांचा आवाज कमी कर, साऊंडला आवाज दे. हे जे ना यांचा आवाज दे. अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये जे लोक तुझ्यावर प्रेम करतात. ठीक आहे, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर फायदा काय निळोबर आहे. देवा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे, अशा लोकांची संगती, अशा लोकांचा समागम जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे. निश्चित अशा महात्म्यांच्या मुखातून ऐकलं तर माझा परमार्थ दृढ होईल. खरं सांगू का, चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं रे, ऐकलं की परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा आहे. वैराग्य वाढे चढवडी. अभंग ऐकायला जरी अपरिचित असेल तर पण अभंगाची रचना किती सुंदर आहे. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की परमार्थामध्ये वैराग्य होतं. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की परमार्थातला भाव वाढतो. आणि एकदा का परमार्थातला भाव वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हा सर्व मायबापासमोर निर्माण करतो, कोण आहे निळोबर आहे. काय निळोबरायचा अधिकारी. जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते माझा निळोबर आहे. त्याही काळामध्ये माझ्या सद्गुरूच्या हजारो शिष्य असतील, त्याही काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे लाखानं शिष्य असतील, पण निळोबरायलाच का कृपापात्र म्हणतात याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झाले होते. काय झाले होते, परीक्षेमध्ये पास झाले होते. गुरु आणि शिष्य कसा असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे निळोबर आणि तुकोबराय आहे. गुरुचं आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं. कबीर बाबा सांगतात पहा, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. माय बाप त्याला गुरु म्हणा की जो शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही एक, आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. पण बहुतांशी 2024 मध्ये असे गुरु शिष्य गणेश बाबा सापडत नाहीच करतात. मग कोणत्या का माध्यमातून होणे त्याला कापायचं करतात. मग असा जर गुरु असेल तर शिष्य सुद्धा त्याच लायकीचा आहे. शिष्य सुद्धा विचार करतो कधी हा मरल आणि कधी मी याच्या प्रॉपर्टीचा मालक होईल. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, तुकोबराय सांगतात, विठोबाची आन नरकासाठी. प्रबल कमी करतो थोडं. विठोबाची आन नरकासाठी, हो विठोबाची आन नरकासाठी, विठोबाची आन नरकासाठी. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण, विठोबाची आन नरकासाठी, विठोबाची आन नरकासाठी. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण, विठोबाची आन नरकासाठी, विठोबाची आन शिष्य पण विठोबाची आन नरका जाती. मायबाप गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याच्यासाठी 3 जोड्या मी तुमच्या समोर ठेवतो. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. थोडं ट्रबल कमी करून आवाज कमी ठेव. मी करून घेतो ऍडजस्ट. फक्त तू थोडं ते जास्त तुताऱ्या वाजल्या की प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे का नाही. साऊंडवर क्लिअर झालं पाहिजे. साऊंड त्या वाईटलं असतं त्या साऊंडचे दोघांचे तोंड तिकडं फिरू. बरोबर आहे का नाही. पण तुताऱ्या जास्त नको वाजू. तुताऱ्या तिकडं असतात, आपल्याकडं साऊंड. तुताऱ्या जत्रात असतात, साऊंड यात्रेत असतो. जत्रेतला आणि यात्रेतला फरक सांगतो. विठाल विठाल तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. माईक कमी जास्त जरी झाला तरी तुम्ही ताण नका घेऊ. लक्ष द्या. एवढे सुंदर तुम्ही लोक आले. मला असं वाटतं काय काय सांगून कसं कसं सांगू. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे. गुरुचं आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराजांनी सांगितलंय, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे,
शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले। माय बाप, 3 जोड्या मी तुमच्या समोर ठेवतो। पहिली जोडी माझ्या मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची 1, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची 2, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि ज्ञानोबरायची। काय गुरुवर शिष्याचं प्रेम असावं आणि काय गुरुचा अधिकार असावा, या 3 जोड्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल। मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केले होते महाराज, लक्ष द्या कीर्तनाकडे। आणि त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ सांगतात, ए गोरक्षा, जी गुरुजी वडे खाण्याची इच्छा झाली रे, चला गुरुजी आश्रमावर चला, मी काहीतरी व्यवस्था करतो। मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आश्रमावर आल्यानंतर गोरक्षनाथाने भिक्षेची झोळी घेतली, ज्या मायमाऊलीच्या घरी वडे केले होते त्या मायमाऊलीच्या दारात गेले। ए माय, अलक निरंजन भिक्षाम दे। आता त्या मायमाऊलीला माहित होतं गोरक्षनाथ बाबा दररोजच मधुकरीला येतात। तिनं ताटामध्ये कोरडा सीधा आणला आणि कोरडा सीधा ज्यावेळेस गोरक्षनाथानं पाहिला त्यावेळेस गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या। ए आई, ए माय, आज कोरडा सीधा नको, तुझ्या घरी जे वडे केलेले आहे ना त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीला दे। ती काही एवढी धार्मिकही नव्हती मायमाऊली। ती म्हणे तुझ्या महाराजाला बरं चांगलं चांगलं खा वाटतं, बरोबर आहे का नाही? काही काही मायमाऊल्या सप्ताह सुरू झाला की त्यांना काय पोट सोडून काही कळत नाही, बिचारे हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही। नागपूर जिल्ह्यात एका ठिकाणी माझी भागवत कथा होती। त्या गावामध्ये एक मायमाऊली अशी होती की तिला महाराज लोक पाहिले की तिडं कुठायची तिच्या डोक्याला। बरं ती कधी हरिपाठाला नाही, का तेल नाही, का तिच्या घरी जेवण नाही, भोजन नाही। आमचं नशीब एवढं खराब, तिच्या घराशेजारीच आम्हाला नाश्ता करायला बोलवलं। आम्ही सकाळी सकाळी कपडे घालून, सगळे पांढरे शुभ्र कपडे घालून चाललो, ती दारामध्ये भांडे घासत होती। आता तिलाही कधी आम्ही पाहिलं नाही, आम्ही तिला कधी पाहिलं नाही, ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही। आणि आम्हाला पाहिलं म्हणे माय बोकेल तर ऊत आला। काय म्हणली? माय बोकेल तर ऊत आला। मी म्हणलं का रे, माझा तब्बल जे होता त्याला मला इथं कुत्रा नाही, मांजर नाही, बोक्या नाही। ती म्हणली कोणाला? ती हळूच माझ्या कानात म्हणे, ती आपल्यालाच म्हणली। झालं म्हणे पुढं। नास्तिक होती ती। नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये वेणराजाचं चरित्र सांगितलेले। यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनशित। जो वेदाला मानत नाहीये, जो धर्माला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणायचं। काय म्हणायचं? नास्तिक म्हणायचं। ती मायमाऊली म्हणे तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं। गोरक्षनाथाने हात जोडले। ए माय, आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला कधीच काही मागितलं नाही ग, फक्त 2 वडे मागितलेले। आणि मी जर माझ्या गुरुजीला 2 वडे नाही देऊ शकलो, माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल ग। गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारी भक्ती पाहिल्यानंतर नास्तिक होती म्हणे किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर। गोरक्षनाथांच्या मुखातून शब्द निघून गेले, आई मी माझ्या गुरुजीसाठी प्राण देऊ शकतो। नास्तिक होती, अविचारी होती। एवढं प्रेम करतोस गुरुजीवर? हो, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे। क्षणाचाही न विचार करता त्या मायमाऊलीने सांगितलं, एवढं जर प्रेम तुझ्या गुरुजीवर करतो तर एक डोळा काढून देतावाच वडे देते, तसे वडे देणार नाही। क्षणाचाही न विचार करता डोळा काढला, त्या मायमाऊलीच्या हातात द्यायला आणि वडे घेऊन आश्रमात आले। एका डोळ्यावर हात लावलेला आहे, दुसऱ्या हातात वडे। मच्छिंद्रनाथ वडे खायला लागल्यानंतर मच्छिंद्रनाथाने प्रश्न केला, ए गोरक्षा, ए गोरक्षा, काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे वेदना होत आहेत। परत विचारलं, ए गोरक्षा, खरं सांग डोळ्याला काय झालं? काही नाही हो गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे वेदना होत आहेत। रागवले गुरुजी, खरं सांग। डोळ्यावरचा हात काढला तो डोळाच नव्हता। घाबरले मच्छिंद्रनाथ, अरे वेड्या काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, मी ज्या मायमाऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो तिने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस? मी सांगितलं मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे। त्या मायमाऊलीने गुरुजी मला डोळा काढून मागितला, मी डोळा दिला आणि वडे घेऊन आलो। मच्छिंद्रनाथाच्या डोळ्याला धारा लागल्या। वेड्या, 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का? गोरक्षनाथाने हात जोडले आणि रडायला लागले आणि गुरुजीला सांगितलं, गुरुजी त्या मायमाऊलीने फक्त 2 वड्यासाठी मला डोळा काढून मागितला। त्या 2 वड्यासाठी जर त्या मायमाऊलीने माझी मान कापून मागितली असती गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असती। एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर। उदाहरण संपलं माझं, सिद्धांताकडे या। ज्या गुरुजीसाठी, ज्या महात्म्यासाठी गोरक्षनाथ डोळा काढून देत असते ते गुरुजी काही आजकालचे खेकडे धरणारे गुरुजी थोडे असतील महाराज। मच्छिंद्रनाथ होते ते, कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि डोळ्यावर शिंपला बरोबर डोळा जसाच तसा झाला। फक्त बसणाऱ्यांना विनंती आहे, असले उदाहरणं कीर्तनात ऐकत जा। प्रॅक्टिकली करून पाहू नका बरं। 2024 मध्ये कोणाकडेच ताकद नाही तेवढी, आमच्यासारख्या बावळ्याच्या नांदी लागसाल, डोळे जाईल, लड्डू मुत्या होईल तुमचा, बरोबर आहे का नाही?
आंधळे होसाल. 2024 मध्ये एवढी ताकद कोणत्याच बाबाकडे राहिलेली नाही, म्हणून बाबा बोबायच्या जास्त नांदी लागायचं नाही, अजिबात नाही. कोणाकडे ताकद आहे? ते मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ करू जाणे. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची. दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची निवृत्तीनाथाची. अरे ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना सद्गुरू निवृत्तीनाथ दादाने वर्णन करावं. माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा. अहो आमचे मायबाप आम्हाला सोडून गेले तेव्हा सुद्धा दुःख एवढं झालं नाही तेवढं माझा ज्ञानदादा जाताना होतंय. अरे हजारो उदाहरणं तुम्ही या देशामध्ये पाहिले की गुरु जातोय आणि शिष्य रडतोय, गुरु जातायत आणि शिष्य रडता येते. मला वाटतं या विश्वातील पहिलं उदाहरण आहे ज्ञानोबराय जाता येते आणि गुरु रडता येते. आणि जाता जाता निवृत्तीनाथ दादाचे उद्गार किती गोड वर्णन आहे पहा. गुरु शिष्य पण सिद्धी नेले. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची, दुसरी जोडी आहे निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारे महात्मा म्हणजे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबरायत आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, ओ निळोबराया, डोळे उघडा. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणते? निळोबरायाने डोळे उघडले. जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्राथिला वाचोनी का. अबे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का? अबे शास्त्र असं सांगतंय की काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, आमंत्रण असलं तरी जायचं नाही. 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. ती एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय. इथं नावाची अपेक्षा करू नका. बसणाऱ्या सगळ्या मायबापाला माझी विनंती आहे, अरे परमार्थात जर नावाची अपेक्षा करायला लागले तर परमार्थाचं वाटोळं होऊन जाईल ना महाराज. चुकून जर एखाद्या माणसाचं सप्त्यावर नाव नाही राहिलं, चुकून त्याचा काना मात्रा जर हुकला ना महाराज, तर ते हलकट 7 दिवस इकडे येऊन पाहत नाही. इथं का तुझ्या पुरीचा साखरपुडा आहे, का तू वरबाप आहे, का तुझ्या हस्ते काही देऊक बसायचं, काही नाही महाराज. परमार्थात नावाची अपेक्षा करू नका. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला? इथं जेवढे काही मंडळी बसले, हवा दिसती का जाणवती माया? जाणवते. हवेला कलर नाहीये. हवा निळी नाही, हिरवी नाही, पिवळी नाही, काळी नाही, ढवळी नाही. हवा फक्त तुम्हाला मंडपावल्यातल्याला बरं वाटतं, मंडपाच्या बाहेर थोडी थंडी वाजत असेल, बरोबर आहे का नाही? हवा जाणवते. हवा हवेचं काम करत आहे, पण हवा दिसत कोणालाच नाहीये महाराज. धर्माचं काम करत असताना, अरे जा माझ्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये, जा शिर्डीच्या संस्थानला, जा तिरुपतीच्या संस्थानला, हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात लोक.
पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही ट्रक कुठून आलेला आहे महाराज. धर्माचं काम करत असताना, संप्रदायाची सेवा करत असताना, इथं काही देणगी देत असताना, इथं कोणी अन्नदान करत असताना कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, आयोजकाने माझं नाव घ्यावं, एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका. मी याच्यात थोडं पुढे जाऊन बोलतो. तुम्ही काम एवढं चांगलं करा गड्यानो, सेवा एवढी चांगली करा की तुमच्या कामाची दखल माझ्या खंडोबारायाने घेतली पाहिजे महाराज. तुमच्या कामाची दखल माझ्या देवाने घेतली पाहिजे. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करूच नका. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे आणि संत चरण भावे. इथं या, मी खंडोबारायाच्या दरबारात तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेमध्ये फक्त एकच व्यासपीठ असं राहिलंय, तिथं फक्त माणसाला चांगलं ऐकायला भेटतंय महाराज. नाही तर व्यासपीठच नाहीये की तिथं तुम्हाला चांगलं ऐकायला भेटेल. अरे महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार असू द्या, मी असो कद्या का माझ्यापेक्षा ज्ञानी असू द्या का माझ्यापेक्षा छोटा असू द्या, महाराष्ट्रातल्या आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला या माईकून कधी दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं गड्यांना, कधी चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं. म्हणून कीर्तनाचं अंग होय अंग इथं या. कारण कलियुगामध्ये यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधीना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी. तुलसीदासजी सांगतात, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. कोणी तुम्हाला फुकट तमाशाला नेत असेल जायचं, तुम्हाला कोणी फुकट दारू पाजत असेल प्यायची, तुम्हाला आता कोण पाजणार आहे 5 वर्ष? डायरेक्ट तुमचा नंबर आता 29लाच आहे. तुम्ही तोपर्यंत लागली जिल्हा परिषद तर आहे काही बेवड्याची मजा नाही, तर तुमचा ताळाच नाही महाराज. फुकट कोण पाजणार आहे तुम्हाला? म्हणून काही ठिकाणी तुम्हाला फुकट जरी कोणी धाब्यावर नेत असेल जायचं नाही, कोणी तुम्हाला फुकट तमाशाला नेत असेल जायचं. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. व्यवहार आहे, कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, वाढदिवस असेल, कोणाचा कुंकुटिळ्याचा कार्यक्रम असेल, पत्रिका असेल, फोन असेल तरच जा. आमंत्रण नसताना गेलं तर फजिती होती. भागवतामध्ये खूप सुंदर कथा दक्ष प्रजापतीची आलेली, बाबांच्या मुखातून तुम्ही ऐकली असेल. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय, सर्व देवतांना बोलवलं, पण स्वतःच्या जावायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब आपल्या मालकाला सांगू लागल्या, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवलाय, हो चला ना. भगवान शंकर म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, नाही जागराची सेवा पहिल्या दिवसाची तर सेवा जवाई म्हणून दिली पाहिजे का नाही? अहो जाऊ द्या, खूप मोठा सप्ताह आहे, चला. नाही नाही नाही, बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाहीये. खूप विनंती केली पण भगवान शंकर ऐकत नाही. त्यावेळेस सती आईसाहेब रडायला लागल्या आणि रडता रडता मालकाला सांगतात, मालक, बापाच्या घरी जाण्यासाठी पूर्ण आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळलं ही जात ऐकणार नाही. भगवान शंकराला कळून चुकलं ही जात ऐकणार. तुम्ही एवढं ध्यानात घ्या, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकराने अपेक्षा करायची. आपण फक्त गणू कीर्तनात ज्ञान सांगायचं, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेली बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. नंदी लावा त्याला, नंदी कपाटामध्ये जेवढ्या साड्या पॅकिंग घे तेवढ्या सगळ्या भर, हिच्या सोबत जा. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली, सर्व देवतांना स्थान पाहिलं, राग आला, माझ्या मालकाला स्थान नाही. यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपवला. निळोपराने देवाला सांगितलं, देवा तुला बोलवलंच नाही, बरं मला काही संकट आहे का? महाराज सांगतात, तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. अबे मला का भक्त प्रल्हादासारखं संकट आहे का, द्रौपदी सारखं संकट आहे का, गजेंद्रासारखं संकट आहे? अजिबात नाहीये. परत निळोबराने डोळे लावले, भजन सुरू केलं, तुकाराम 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 तुकाराम. परत निळोबराच्या समोर देव गेला, बारीक तोंड केलं, ओ निळोबराय, अहो 42 दिवस झाले नो, अन्न पाण्याचा त्याग केला निळोबराय, जर काही बरं वाईट तुम्हाला झालं तर लोक मला बोलतील. हो निळोबराय, डोळे उघडा. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय म्हणता, जा तुला ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नळखोची देवा, तू कयाचा धावा करीत असो, तू कयाचा धावा करीत असो. निळा म्हणे आम्ही नळखोची देवा, तू कयाचा धावा करीत
काय ताकदच नाही निळोबरायची. निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा तू कयाचा धावा करीत असे. जा तुला ओळखत नाही. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतात, ओ निळोबराय, अहो मी काय एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, मी देव आहे ना. गतीर पडता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रैलस्थानम निधानम बीजमव्यम म्या बोलविल्या वेदू बोले. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळिता शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही. अर्धा तास झालाय तुमच्या समोर उभं, काहीतरी बोललं पाहिजे ना. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तुझी असत्यने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे. हो निळोबराया इकडं बघा माझ्याकडं. अजून सुद्धा काही तपस्वी हिमालयामध्ये योगी खाली मुंडकं वर पाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मास. कागा 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 सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास. दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ते कावळे त्या साधू संतांना सांगतात, ए बाबानो, ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस कापून दोन डोळे खाऊ नका. का अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा, अशी जिज्ञासा आमच्या अंतकरणामध्ये. निळोबराय एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर उभं आहे, काहीतरी माझी इज्जत ठेवली पाहिजेत का नाही तुम्ही. जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद निळोबरायमध्ये महाराज. आणि त्या निळोबरायच्या अंतकरणामध्ये ज्यावेळेस इच्छा प्रकट होईल त्यावेळेस संसाराविषयी कशी होईल महाराज. संसाराविषयी इच्छा प्रकट होणं तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये. साधू हा इच्छेच्या पलीकडचा विषय. साधूच्या ठिकाणी इच्छा प्रकट होणं शक्यच नाहीये. पण साधूच्या अंतकरणामध्ये संसाराविषयी नसेल इच्छा प्रकट होत, पण परमार्थाविषयी तर होतीच ना महाराज. तुकोबरायच्या अंतकरणातली इच्छा सांगतो, अखंड जया तुझी प्रीती मजते तयाची संगती, मग मी कमलापती तुझं बाणा आणि कंटाळा. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये माझे निळोबराय उभे. ओ ओ ओ देवा, एक अपेक्षा आहे हो छोटीशी. काय अपेक्षा आहे? काही नाही देवा. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं